आजपासून ब्लॉग सुरू करताना काहीतरी नवीन बघूयात. आता दरवेळेला मी शुभेच्छा देते, तर मग तुम्हाला जे आजची कामं तुमच्या मनात आहेत की ही व्हायची आहेत माझी कामं, ती सगळी होतील. तुमच्या मनात त्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील. सो ब्लॉगला स्टार्ट करूयात. आज आहे 10 जून आणि राजश्रीचा आता कॉल आला आहे. मम्मी राजश्रीशी बोलते. आज मम्मीनं तूप केलं आणि मम्मीला मी एकच म्हटलं आहे, मला काही नको मम्मी, दर 2 महिन्याला तुपाचा एक डब्बा तेवढा दे, बाकी मला काही नको. मला विकतचं तूप एवढं आवडत नाही जेवढं मम्मीनं केलेलं तूप आवडतं. आणि आज ती गव्हाची खीर पण करते. खपली गव्हाची खीर आहे. एकदम काजू घेऊयात, खाऊयात. तूप कुठे आहे मम्मी? ये वेगळं ठेवायला पाहिजे तर राजनंदिनीचे हा राजनंदिनीचे डोळे पुसायला एक माणूस वेगळा ठेवायला पाहिजे. रोबोट मिळता का बरं? रोबोट रोबोट काय म्हणतात? आज वातावरण थोडंसं छान, थोडं क्लिअर आहे कालच्यापेक्षा. अरे थोडं आभाळ पण क्लिअर दिसतंय, छान वारा पण सुटलाय इकडे. विनू गेलाय खाली, आरवला स्कूलला सोडून आले सकाळीच. ह्या पुलोवरची मी एक लिंक देईन, मस्त आहे, भारी आहे, अगदी स्वस्तात मस्त छान मिळाले. सेलमध्ये होते त्याच्यामुळे मिळाले ते. मिंत्राचा रीजन सेल होता तो, रीजन सेल. काही जणी मला करेक्ट करतात जेव्हा जेव्हा रीजन सेल बोलते ना, सीझन नसतो, द रीजन सेल. मिंत्रा रीजन सेल असतो तो. मी जवळजवळ गेले 10 वर्ष मिंत्रावरून मागवते, तर त्यांचे सेल, त्यांच्या गोष्टी बऱ्यापैकी माहीत पडल्यात. कसे पैसे त्यामध्ये कसे पैसे कमीमध्ये कुठले कुठले चांगले प्रोडक्ट्स मिळू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी मला कळालेल्या आहेत. आणि ही माझी स्कूटी हातात कधी घेते काय माहीत. जेव्हा जेव्हा मी बाहेर काढायचा विचार करते तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी आडवी गोष्टी आहेच. घेऊन 3 वर्ष झाली स्कूटीला. ह्या बसून एकदा फोटोज तेवढा काढला, दुसरं काय नाही. सो विचार करते स्कूटीचं काय करूया. आता गडिंगजला घेऊन जायचं आहे, लागणारच आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्हींचे लायसन्स ऑलरेडी आहेत माझ्याकडे. 3 वर्ष झाली, 2 की 3 वर्ष झाली. हातात घेतलेली नाही आहेत, कारण वेळ म्हणजे मुंबईमध्ये ती गरजच भासली नाही कधी. रिक्षा आणि ट्रेन लोकल बेस्ट आहे तिथे. आणि गावामध्ये मी घेतली फिरायसाठी. आता परत सुरू करावं लागेल असं वाटतं, कारण गडिंग्लजमध्ये लागणार आहेच मला. तर गडिंग्लजला घेऊन जाईन आता जाताना स्कूटी. मस्त वाटतं आज, जरा मोकळं मोकळं वाटते, कंटाळा येत नाही. आज छान ऊन पडलं आहे आणि माझा चष्मा मिळत नाही आहे. आता अजून एक गोष्ट आजची सांगायची म्हटली तर, आता पूजेची तयारी करायची आहे मला, तर त्याच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. भटजींनी आता डिटेल पाठवली, म्हणजे आम्ही कोणत्या कोणत्या तयारी करायची आहेत त्या. नंदूबाईंना म्हणजे ताईंना पण सांगितलेलं आहे मी फोन करून की ताई तुम्हाला हे करावं लागणार आहे म्हणून. कारण भावाने बहिणीने तोरण बांधायचं असतं ते तर प्रत्येकाकडे असतं, दुर्डी घेऊन यायची असते, कळशी आणायची असते, ह्या सगळ्या गोष्टी त्या ताईंना सांगितलेल्या आहेत. सचिनने पण सुट्टी काढलेत. आता बघू कधी एकदा सगळं सेट होतं झालं आहे मला. आता दीड महिने असं झाले ना, कपडेवरती सगळे आहेत. पाऊस पडून गेला, मी काही बघितलं नाही, काय अवस्था झाली कपड्यांची काही बघितलेलं नाही, सामानाची. बघू होईल हळूहळू. छान अशी खीर आमच्या पदरात पडलेली आहे, गव्हाची, खपली गव्हाची खीर. मम्मी ह्यात काजू बदाम आणि काहीतरी वेगळं घातलीस आहे, आणि हे पण घातलीस आहे काय, नारळ खाऊन? असं का वाटायला लागलं मग? दूध टाकलंय. बरं चला खाऊयात आता. आरवला आज मी एकट्याला पाठवलं ड्रायव्हरसोबत, आणि कारण माझी तब्येत रात्रीपासून बिघडली. आणि त्याचं असं होतं की मम्मी तुझा बड्डे आहे, तर संध्याकाळपर्यंत तू व्यवस्थित व्हायला पाहिजेत. म्हटलं ठीक आहे बघूयात. आणि माझी पण धावपळ हे होते ना, त्याच्यामध्ये खूप असं त्रास झाला. आणि काय म्हणतात त्याला, डोकं दुखायला लागलं, थंडी वाजून आली रात्री अचानक. आणि वातावरण पण आता चेंज झाले, थंडगार, नॉर्मल, शांत, म्हणजे असं ऊन इतकं नाहीच आहे एवढं जास्त, थंडगार पूर्ण आहे, आमळं आल्यासारखं. कारण आता पावसाचे दिवस सुरू होते त्याच्यामुळे. आता आज थोडीशी तयारी करायची आहे, ती म्हणजे
मी वेळीतीने घेतलेली नाही. सूप लागतं पूजेच्या वेळी ते आत घेऊन जाताना घरामध्ये. तर त्या तीन गोष्टी मम्मीला म्हटलं आज बाजार आहे तू घेऊन ये. मी बाकी बघते आणि माझ्या बॅगा सगळ्या आता पॅक करायच्यात कारण आणि सगळं आवरायचं आहे. तर त्याच्यासाठी ते बाकी सगळं जे सामान आहे ते आता एकत्र करते. मला वाटतं लेकानं किंवा लेकीने एखादी गोष्ट घेतली किंवा काहीतरी नवीन असेल तिच्या आयुष्यामधलं तर सगळ्यात जास्त हौस ही तिच्या आईला असते. माझ्या मम्मीचंही तसंच आहे. तिचं 2-3 दिवस झालं चालू आहे. भटजींना विचार काय काय लागते, कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात आणि आहेराचं बघूया काय काय सगळं करून ठेवूयात प्रॉपर. अजून भरपूर गोष्टी करायच्या आहेत. बाकी सगळ्या पिठं हे वगैरे बनवून घ्यायचे तुला, ते पण करून द्यायचं आहे, ते पण सगळं घ्यायचं आहे. त्यानंतर घरात साहित्य लागणार आहे ते सगळं घ्यायचं आहे. पूजेचं साहित्य बघायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिचं चालू आहे. त्यामुळे ती ह्या सगळ्या गोष्टींना मदत करते. ज्या साड्या मी आणल्या होत्या मुंबईवरून खरेदी करून त्या प्लस इथे आम्ही थोड्या घेतल्या होत्या त्या साड्या, काही नॅपकिन्स हे ते घरात असलेले ती बघते. जे चांगलेच म्हणजे तसेच ठेवलेले असतात नॅपकिन त्या वगैरे गोष्टी. टोपी लागतात तर ते सेग्रिगेट करून ठेवत होतो की प्रत्येक साड्यामध्ये नॅपकिन, टोपी, शर्ट पीस, पॅन्ट पीस ह्या सगळ्या गोष्टी आम्ही, कारण नंतर गडबड नको म्हणून. कारण अजूनही साड्या यायच्या आहेत ज्या सांगितल्या त्या अजून आलेल्या नाही आहेत माझ्याकडे. त्या आज येतो संध्याकाळपर्यंत येतील असं बोललेत. बघूया त्या आल्यानंतर बाकीच्या गोष्टी त्या पण पॅक करून ठेवायच्यात. तर अशी सगळी गडबड सुरू होती. त्यात फॅमिलीचा कॉल पूर्ण झाला होता कारण बड्डे होता म्हटल्यानंतर सकाळी सगळ्यांचा कॉल झाला आणि त्यामध्ये सगळ्यांचं बोलणं सुरू होतं माझ्याशी. पोळ्या करायला लागलो ये जेवायला म्हणालोय. तुला पोळ्या आवडतात, नॉनव्हेज खात नाहीस तू. येऊन इथं आस्वाद घेऊन जायचं. पाठवून कोण देणार ते? आम्ही या परत या डबल व्या. हा असं म्हणायचं. काय काय हो आज स्पेशल? आहेराच्या गोष्टी होत्या त्या आता सगळ्या आम्ही एकत्र करत होतो. साड्या नवीन तर त्याही आहेत. तर मग ते सगळ्या व्यवस्थित आम्ही बाजूला काढून ठेवले की साड्या कोणत्या कोणत्या द्यायच्यात त्या सगळ्या साड्या काढून त्याच्यामध्ये नॅपकिन आणि ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. कारण नंतर खूप गडबड होतं आणि आपल्याकडे आहेराची पद्धत आहेच. कितीही म्हटलं आहेर आणू नका हे करू नका तरी ह्या ते चालूच आहे. मला तर असं वाटतं कधी कधी की ह्या आहेर देण्याघेण्याच्या पद्धतीनं कार्यक्रमामध्ये ते बंद व्हाव्यात. आपण डिरेक्टली काहीतरी छान द्यावं किंवा असं काही रिटर्न गिफ्टमध्ये जे उपयोगाला पडतील असं द्यावं. पण नंतर ते असं होतं की पद्धती थोड्या वेगळ्या आहेत. मी यात्रेच्या वेळेला सुद्धा जवळजवळ खूप साड्या काढल्या होत्या आणि सगळ्यांना त्या खूप आवडल्या होत्या. इलकलमध्ये होत्या त्या साड्या ज्या घेतल्या होत्या तो. खूप जणींना त्या अजूनही बोलतात म्हणजे "धनू तू दिलेली साडी आम्ही नेसतोय बरं का" असं म्हणून. तर ते चांगलं वाटतं. दिली एखादी साडी आणि त्या माणसाने नेसली तर ते बरं वाटतं मनाला. नाहीतर उगाचच पोतेरे देऊन काही उपयोग नाही असं वाटतं. अजून एक गोष्ट आता जे तिथं हे नवीन हे पण लागणार म्हणजे आरतीचं ताट. माझं जे ताट होतं ते एक मुंबईमध्ये आहे. एक जे होतं म्हणजे 1-2 ताटं होती माझ्याकडे. तर ते घेऊन आता बॅगमध्ये पॅक करून ठेवलं आणि भांड्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि नंतर मला आठवलं की मला म्हणजे इथे पॉलिटिशियन एक आहेत कुपेकर म्हणून. तर त्यांच्या घरी आम्ही एक मागच्या वेळेला जेव्हा मी आले होते तेव्हा आम्ही गेलो होतो आणि तेव्हा कुपेकर मॅडम आहेत. तर त्यांनी मला गिफ्ट केलं होतं हे एक छान ताट पूर्ण आरतीची सगळं. आणि मम्मीनं ते म्हटलं की "अगं इथे आहे आपल्याकडे तुला गिफ्ट मिळालेलं होतं तुझ्या लक्षात आहे का?" म्हटलं "येस." आणि मम्मीनं पण मला गिफ्ट केलं होतं मागच्या वर्षीच गिफ्ट केलं होतं मम्मीनं मला. तर तेही आहे. तर ते पण 2 ताटं लागतात जास्त करून. तर मग हे सगळं आहे त्याच्यामध्ये. खूप सुंदर दिले त्यांनी पूर्ण सेटच दिला होता मला ज्याच्यामध्ये हे आहे अगरबत्ती लावण्यासाठी, त्याच्यानंतर हळदी-कुंकूचा करंडा, 2 वाट्या छान आणि त्याच्यानंतर मस्त दिवासुद्धा. तर म्हटलं आता हेच वापरूयात छान आहे पूर्ण. मी दुसरी घंटी घेतले. गरुड घंटी आरतीला वापरू नये म्हणतात पूजेला. म्हणून मी प्लेन अशी घंटी घेतली ती आहे अजून ती काढायची आहे. प्लस हे पण लागतं दूध उतू घालायला भांडं. तर ते पण घेतलेलं आहे. ते आता बाजूला काढून ठेवलं आहे. आणि शेगडी जी आहे ती आधी मी घेतली होती तर मला तिथे दुसऱ्या काचेच्या ग्लासच्या शेगड्या होत्या. मग त्या नको होत्या. मला तशीच होती स्टीलची. मग तो एकच ऑप्शन होता. नंतर घरी आल्यावर असं वाटायला लागलं की अरे आपण तो ओल्ड ऑप्शन घेतला. नवीन शेगडी घ्यायला पाहिजेत, घ्यायला पाहिजेत. मग त्याच दुकानदाराला सांगितलं की मला जरा वेगळी शेगडी पाहिजे 4 बर्नरची आणि वेगळी. मग त्याने 1-2 ऑप्शन पाठवले. दुसरी मागवून घेतो म्हणून सांगितलं. आता ती पण येईल शेगडी. मला काचेची काय माहीत नकोच होतं. अ, खूप राजश्री पण म्हणाली लागली, "तिची पण काचेची आहे, घे" म्हणायला लागली. पण मला मनातून होत नाही. मग जोपर्यंत असं आतून वाटत नाही तोपर्यंत मी काही गोष्टी करत नाही. मग ती 4 बर्नरची जी आहे ती छान वाटली मला. त्याने व्हिडिओ पण पाठवले त्याचे. म्हटलं ही आवडली मला. थोडीशी मॉडर्न पण वाटते आणि मला जशी पाहिजे तशी आहे. ती पण
मला 2 दिवसात त्यानं मागवतो बोललेला. बघू ती पण आली काय. आणि आता मी माझे बॉक्स बॅगा ज्या आहेत त्या पॅक करून ठेवते. कारण आता हळू-हळू मला या गोष्टी करायला पाहिजेत. कारण सचिनला सुट्टी नाही आहे. तर ते असते तर खूप साऱ्या गोष्टी मला करता आल्या असत्या एकत्र. पण मीच आता बघते सगळं आणि विनू पण कसं जॉब आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये जास्त बिझी, तर त्याच्यामुळे त्याला पण मी घेऊन जाऊन फिरू शकत नाही सारखं-सारखं. त्यामुळे मला जेवढं जमते, झेपते तेवढं मी करते. माझ्या चेहऱ्यावरती बघते आणि आता छान पिंपल पण आलाय मला. कारण खूप हेवी होते आणि बरोबर म्हणतात, घर पहावे बांधून लग्न पहावे करून, पण इथं विकत घर घेऊन सुद्धा माझी हालत अशी आहे. आणि आज वाढदिवस आहे माझा. वाढदिवसाच्या दिवशी असं माझं सगळं गडबड सुरू आहे. हे होणारच होतं आणि सचिन बोलले, की "मी 10 तारखेला येतो धनश्री आणि बर्थडे सेलिब्रेट करूया तुझा 11 तारखेला." मग मी म्हटलं, "वास्तुशांतीनंतर तुम्ही मला पाहिजेत म्हटलं जास्त दिवस इथं. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या, की मग निवांत राहता येते. तुमचं पण ट्रान्सफर ह्या त्या सगळ्या गोष्टी म्हटलं सगळं होईल तेव्हा. पण वास्तुशांतीनंतर पाहिजेत म्हटलं, मग तुम्ही काही येऊ नका म्हटलं अगोदरच, कारण तेव्हा मेन गडबड असते." म्हटल्यानंतर मग ते म्हणायला लागले, "तुला काय घेणार आहेस सांग, पैसे पाठवतो आणि कुठं जाऊन काय घेणार असशील तर तिथून तुला जे काय पाहिजे ते घे, किती पाठवू सांग आणि काय घ्यायचं आहे तुला." म्हटलं मला काहीच डोक्यात येईना, काय घेऊ काहीच वाटेना. म्हटलं आता काय घेऊ आणि एकतर माझी ही जी गडबड आहे ना सगळ्या ह्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये ना मला असं हेच होईना, की म्हणजे ते बर्थडे सेलिब्रेशनचं काही हे ते डोक्यात असं काही झालेलं नाही. कारण ती एवढं हे डोक्यात माझ्या बाकीचं टेन्शन आहे ना, की काय सेलिब्रेशनचं आणि जोपर्यंत आता घरचे सगळे असतात ना, तोपर्यंत मला इंटरेस्ट पण येत नाही सेलिब्रेट करायचं. एकटं काय सेलिब्रेट करा. मी, आरव आणि विनू आणि मम्मी. मग त्याच्यामुळे म्हटलं, की "आता नको, तुम्ही आल्यानंतर आपण करूयात," म्हटलं सेलिब्रेट. बर्थडे मंथमध्ये कधीही केलं तरी चालतं म्हटलं मी. बर्थडे होण्याच्या अगोदरपेक्षा बर्थडे झाल्यानंतर कधीही करूया म्हटलं ह्या मंथमध्ये. मग ठीक आहे म्हणायला लागली. तरी पण त्यांचं चालू होतं, की "तू जाऊन बेळगावला जाऊन ये जा, तुला काय घ्यायचं असेल ड्रेस वगैरे घे जा." म्हटलं आता नको, आता खूप गडबड आहे. पण एक म्हटलं एखादा नवीन ड्रेस आपल्याकडे असला पाहिजेत. मग मी हा ना स्टिच करून घेतला होता. हा कपडा आणि हा कपडा, हा पॅन्टचा कपडा वेगळा, पण याची ओढणी आता सापडत नाही. ते बघते संध्याकाळी घालायचं म्हणून ड्रेस. बर्थडे मम्मीनं केक सांगितला होता, तर ते बघायचं म्हणून हे छान मी प्रकाश फॅब्रिक्स म्हणून आहे ना, तिथून हे फॅब्रिक घेतलं होतं आणि मिक्स अँड मॅच असं करून ड्रेस शिवून घेतला आहे. तर हाच घालते आज झालं. आणि घराचं नाव काय ठेवणार असं होतं. मग खूप विचार केला, काय ठेवायचं घराचं नाव, काय ठेवायचं घराचं नाव, असं विचारत होतं, की काहीतरी असं जे मी ग्रेटफुल आहे त्या गोष्टींसाठी आणि काहीच समजेना नेमकं काय, काय, काय. मग शेवटी म्हटलं, की चंद्रमास ठेवायचं नाव घराचं. खूप नावं शोधलेली, खूप. पण मला असं वाटत होतं, की हेच नाव असू देत. कारण ह्या गोष्टीमुळे माझं जग बदललं आहे पूर्ण. त्याच्यामुळे ज्या गोष्टीसाठी मी ग्रेटफुल आहे तेच नाव मी ठेवूया म्हटलं, म्हणून चंद्रमाच नाव ठेवणार आहे माझ्या घराचं. आता कार्ड दिलेत, ते संध्याकाळी मला मिळतील. मग आता बघूया, इन्व्हिटेशनचं पण द्यायचं आहे, कोणाकोणाला पाठवायचं आहे. अर्ध्यांना फोनवरून पाठवलेत. बघूया, जसं मला जमतंय तसं मी गोष्टी करते. एकदम पण असं भव्य-दिव्य असं काही नाही आहे. पण माझ्या स्वप्नातलं घर आहे, त्याच्यामुळे जसं मला होईल, जसं माझ्या पद्धतीने मला ते करता येईल, त्या पद्धतीने मी त्या घराचं स्वागत मला करायचं आहे. तर त्याच्यासाठी माझं चाललं आहे. आणि येस, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. ॲडव्हान्समध्ये तुम्हा सर्वांचे आभार. कारण खूप जणींनी मला Instagramवरून पण शुभेच्छा दिल्या बर्थडेच्या, WhatsAppला पण येत आहेत आणि खूप लोकांच्या लक्षात आहे वाढदिवस, त्याच्यामुळे खूप भारी वाटते. सो थँक्यू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.